आमच्या बापजाद्यानं आमच्या आजोबा पंजानं आत्महत्या केल्या। आम्ही आत्महत्या करणारी लोक नाहीत। आम्ही आमच्या जीवावर आलं तर आम्ही कोणाला पण कापून टाकू शकतो। आम्ही बच्चू कडूच्या विधानाशी 101% सहमत आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे। सरकारला संविधानाची भाषा कळत नाही। आमच्यावर जी येळ आलेली नाही हे सरकारचं धोरण आहे। शरद जोशी म्हणायचे शेतकरी संघटनेचे, सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण। आता मुख्यमंत्र्यांनी 2,000 रुपये खलनाच्या नावाखाली टाकले। 18,500 रुपये देणार होते म्हणले होते, पण 2,000 रुपये दिले। दिवाळी 2,000 साजरी होती का? होत नाही। आपल्या जीवावर देत असेल तर आमदाराला आपण तर कापणारच ना। जर आपल्याला फाशी घ्यायची वेळ येत असेल तर त्याला कापायला नाही, लाता घालायला काय हरकत आहे? आपल्याला बिनधास्त करायला पाहिजे हे काम। प्रत्येक शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन हे काम करायला पाहिजे। लोक परेशान झालेत। आज आश्वासन दिलं 18,000 18,500 हेक्टरी देऊ, 2-2 4-4 रुपये लोकांच्या खात्यात आलेले आहेत। कोणाला कुठं कोणाचे काय होणार आहे त्याच्यात? बियाचे पैसे पण हे होत नाहीत। कारण ही वेळ जी आणलेली आहे जी सरकारनं आणलेली शेतकऱ्यावर आत्महत्येची, आत्महत्या कशामुळे होतात? सरकारच्या धोरणामुळे होतात। सरकारनं जर त्याची आश्वासनं पूर्ण केली असती तर ही योग्य वेळ आलीच नसती। आणि बच्चू कडू जे म्हणतात ते सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणतात। शेतीचा पोशिंदा जर जगला नाही तर मग बाकीच्या याचं काय? आणि जे काय मंत्री असतील त्यांनी मग काय तुटपुंजी मदत केली? कुठं म्हणले 8,500 हेक्टरी देणार, कोणाच्या खात्यावर 600 कोणाच्या 400 असे झाले आहेत। म्हणजे पूर्णतः फसवणूक केलेली आहे शेतकऱ्याची। जे म्हणलं आहे बच्चू कडूचं ते योग्य आहे। आक्रमक भूमिका केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही। नेपाळसारखी परिस्थिती हे सरकार हाताने ओढून घेत आहे त्याच्याकडे।